तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिमाला कळत नसतं की सुमनला नेमकं झालंय तरी काय. कारण सुमन आहे ना एकदमच विचित्र वागत असते. काय झालं आहे काहीच कळायला मार्ग नसतो. कारण सुमन जी रात्री झोपलेली असते ना ती अजूनही उठलेली नसते. आणि त्यामुळेच ना कळतही नसतं की काय करावं ते. कारण सुमन अशी कधीच झोपत नाही. तेवढ्यातच आता रात्रभर बाहेर असलेला नागराज येतो. नागराजला विचारू लागते प्रतिमा की सुमनला काय झालं आहे, सुमनची तब्येत बरी नाही आहे का, काल रात्री जी झोपली ती अजून उठली नाही आहे. मलाही वहिनी माहीत नाही, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो असं खोटं प्रतिमाला तो सांगू लागतो. त्यावर मात्र आता प्रतिमाला टेन्शन येतं. तर नागराज म्हणतो मी बघतो जाऊन आतमध्ये, आणि असं बोलून तो आतमध्ये जातो. दुसरीकडे प्रतिमा आता सायलीला कॉल करते आणि सायलीला घडलेली हकीकत सांगू लागते. आणि ती म्हणते की काल तुम्ही दोघीही जणी बाहेर गेला होतात, त्यामध्ये काही झालंय का, मला सांगशील का, तुमच्या दोघींमध्ये काही डिस्कस झालंय का. कारण काल सुमन जी घरी आली ना रात्री, ती जेवायला सुद्धा जागी राहिली नाही, लगेच झोपली. आणि आज ती पहाटेसुद्धा उठली नाही आहे. काय झालंय ना तिला काहीच कळत नाही आहे. हे ऐकल्यानंतर मोठा धक्का इथे असणाऱ्या सायलीला सुद्धा बसतो. कारण सायलीसाठी सुद्धा हे सगळं धक्क्यापेक्षाही जास्त मोठं होतं. कारण एवढं सगळं काल शिकवूनसुद्धा सुमनने आज कसं काय असं हे केलं हेच मात्र मुळात कळत नव्हतं. म्हणूनच सायली आता प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका. तसंही प्रतिमा आत्या, मी तुम्हाला सगळं काही सत्य सांगायला आज येणारच होते, नेमकं काय झालं आहे ते बोलण्यासाठी. पण बरं झालं तुम्हीच फोन केलात ते, मी येतेच थोड्या वेळात, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. असं देखील आता सायली फोनवर बोलत असते आणि फोन ठेवते. तर अस्मिता म्हणते की काय झालं आहे प्रतिमात्याला, प्रतिमात्या ठीक तर आहे ना. तर सायली म्हणते की प्रतिमात्या ठीक नाही आहे. म्हणजेच सुमन काकू या काल रात्री झोपल्यात, त्या अजूनही उठल्या नाही आहेत. त्यामुळे प्रतिमा आत्याला खूप जास्त टेन्शन आले. काय झालंय नेमकं कळेल का, म्हणजे काय बिनसलंय ते आम्हालाही कळत नाही आहे. पण काल घडलेली गोष्ट आता अर्जुन आणि सायली मिळून घरच्यांना सांगू लागतात. म्हणजेच काल आम्ही जेव्हा घरी गेलो होतो सिनियरच्या, तेव्हा सुमन काकूला अंगावर पदर घेताना पाहिलं. तेव्हाच डाऊट आला की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तेव्हा कळलं की नागराज काका जे आहेत ना ते सुमनला हल्ली मारतायत. आणि ही गोष्ट जेव्हा आता इकडे प्रताप आणि कल्पनाला समजते ना तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण त्यांनासुद्धा नागराजकडनं ही अशी अपेक्षा नव्हती की जो सुमनला त्रास देत असेल. तर आता सुमनला एवढा त्रास होतोय आणि तरीसुद्धा सुमन सांगत का नाही आहे, असं का करते ही सुमन, नाही सहन करायला हवं. पण मी त्यांना माझ्या परीने समजवलं आहे, तुम्ही नको काळजी करू, असं देखील आता सायली सांगत असते. आणि त्याच वेळेला प्रताप खूप जास्त चिडलेले असतात. आणि प्रताप आता म्हणत असतात की नाही मी हे सगळं बिलकुलही सहन करून घेणार नाही. आताच या रविराजांना कॉल करेन आणि रविराजला कॉल करून सांगेन की बस झालं, पुरे झालं या नागराजची नाटकं, सुमनला होणारा त्रास आम्हालाही बघवत नाही. मग आता नको, थांबा बाबा, मी करते माझ्या परीने सगळं मॅनेज, तुम्ही काळजी करू नका. तसंही हा पुरुषार्थ जरा जास्तच वाढत चाललेला आहे. आता अस्मिताही बोलत असते की आजकालच्या पुरुषांना ना स्त्रीवर हात उचललं का असं वाटतं की ते खूप मोठे होतात. पण त्यांना हे कळत नाही आहे की त्या सगळ्यामागे काय आहे आणि काय नाही ते. पण आता खरी दाखवायची वेळ आलेली आहे, स्त्री ही काही कमी नसते, असं देखील आता सायली म्हणत असते. सायली आणि अर्जुन आता लगेच जायला निघत असतात. कल्पनाही सायलीला म्हणते की जा तू जाऊन बघ सुमनला नेमकं काय झालं आहे ते. कारण सुमन सगळं काही जे शेअरिंग आहे ते फक्त सायलीसोबत करत होती, बाकी इतर कोणासोबत नाही. म्हणूनच आता घरचे सुद्धा सायलीला सुमनकडे जायला सांगतात. दुसरीकडे प्रतापही आता म्हणत असतात की बघा जाऊन, जर अति होत असेल ना तर आता पाणी डोक्यावरनं जाईल, काही झालं तरी आपल्याला बोलायला हवं मग रविराजसोबत. कारण नागराजचं जर हे वाढतं प्रकरण बघितलं तर. आता दोघंही जण बाहेर जायचं ठरवतात. आणि त्याच वेळेला सगळंही आवरून सायली घेते. तर कल्पना मात्र डोक्यात विचार करत असते की काय चाललंय सध्या. दुसरीकडे मात्र अर्जुन आणि सायली निघतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी तुला तिकडे सोडतो आणि त्यानंतर ना मी जरा पाठलाग करतो नागराज काकाचा. कारण ना नागराज काकावर मला जरा संशय येतोय, तो कोणाला भेटतो काय करतो हे सुद्धा आपल्याला शोधून काढायलाच हवं, असं देखील आता अर्जुन सांगू लागतो. त्यावर सायली म्हणते बरं ठीक आहे, मी घरी जाते आणि तुम्ही बाहेरच थांबा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही, असं आता सायली म्हणत असते.
आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघंही जण पटकन गाडीत बसून जायला निघतात, कारण खूप जास्त उशीरही होऊन चालणार नाही. कारण सुमन अजून उठलेली नसते. सुमनला काय झालं असेल, रात्री काय घेतलं असेल हे काहीच कळायला मार्ग नसतो. म्हणून सायली तातडीने सगळी कामं सोडून निघालेली असते. सायली आणि अर्जुन इकडे निघतात, तर दुसरीकडे मात्र अश्विन आपल्या रूममध्येच आपलं काम करत बसलेला असतो. कारण ऑलरेडी त्यांनी सुट्टी टाकलेली होती आणि त्यामुळे तो घरातून काम करत होता. पण आता आपला नवरा आपल्यापासून लांब चाललाय, सगळंच आपल्यापासून लांब चाललंय अशी कुठेतरी मनात भीती ना या प्रियाला असते. म्हणजेच नागराज हे आता तिला काही सांगत नाही, त्यामुळे तिचा आणि त्याचा काही संबंध येतच नाही. दुसरीकडे आता हा अश्विनही नवरा म्हणून आपल्याशी बोलत नाही आहे. आता काय करायचं, ह्याला जर आपल्या बाजूने वळवायचं असेल तर याच्याशी जरा लाडीगोडी लावून बोलायला हवं. आणि म्हणूनच ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की अश्विन, तुझ्या आवडीची कॉफी बनवू का, मी पटकन बनवते. तर अश्विन तिला काहीच गरज नाही असं डायरेक्ट म्हणतो. पण आता अश्विनला एवढ्यावरच ती थांबत नाही. अश्विनच्या जवळ जायचा प्रयत्न करते, अश्विनच्या गालाला हात लावते, अश्विनला आपलंसं करायचा प्रयत्न करत असते. पण हा अश्विन देखील आता तिला जराही भाव देत नाही. बरोबर आहे, हे अश्विनने आधीच करायला हवं होतं, पण हे अश्विन आता तरी निदान करतोय हे बघूनच बरं वाटते. अश्विन आता बिलकुलही या प्रियाला भाव देत नसतो. सरळ तो म्हणतो की माझ्या जवळही येऊ नकोस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि लगेच त्याचा लॅपटॉप वगैरे तिकडनं घेतो आणि तो तातडीने बाहेर जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र आता बिथरलेली ही प्रिया म्हणते की सगळंच हातातनं निसटून जायला लागलं तर कसं व्हायचं, काही झालं तरी ह्यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा. दुसरीकडे आता सायलीला अर्जुन सोडून टाकतो. म्हणजेच सायलीला अर्जुन आता त्या घरापर्यंत पोहोचवतो. मग आता तो म्हणत असतो की मला फक्त एकदाच सांग की तिकडनं जर काका निघाला ना तर मला मेसेज कर, म्हणजे ते बरं पडेल ना. असं बोलूनच तो आता तिकडनं लपून बसतो. कारण त्याला ना आता काही झालं तरीसुद्धा बघायचं असतं की नागराज कुठे जातोय, कोणाला जाऊन भेटतोय. यासाठी तो फक्त बाहेर एकटाच थांबलेला असतो. दुसरीकडे आता सायली गेलेली असते आणि प्रतिमा सायलीला म्हणत असते की बघ ना, अजूनही ती उठलेली नाही आहे. काल रात्री ती दूध पियाली आणि त्यानंतर ती झोपली. आता सुमन तिथे आलेली असते आणि जेव्हा सुमन तिथे येते ना तेव्हा प्रतिमा सुमनला म्हणत असते की ठीक तर वाटते ना सुमन तुला. सुमन म्हणते की मलाच कळलं नाही मला झोप कशी लागली ते. काल रात्री कामं करायची सुद्धा तशीच राहिली. मी फक्त एक ग्लास दूध पियाली आणि त्यानंतर हे सगळं झालं. काय, एक ग्लास दूध? का, पण काय झालं होतं? अगं ते मलाही माहीत नाही. ते काय असं झालं ना की मला ना अचानकपणे यांनी दुधाचा ग्लास आणून दिला. माझ्याशी लाडीगोडी लावून बोलत होते आणि मग मीही विचार केला की मला एवढं दूध देत आहेत तर मी घेतलं. पण जेव्हा मी ते दूध पियाली ना त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला असं बोलत असतानाच तिथे नागराज आलेला असतो. नागराज जेव्हा तिथे येतो तेव्हा नागराज आता सायलीला बघतो आणि म्हणतो काय गं सायली, आजकाल तू तर मला रोजच दिसायला लागली आहे, तुझं रोजच दर्शन व्हायला लागलं आहे. असं म्हणूनच आता मात्र नागराज टोमणे मारू लागतो. पण इकडे सुमन शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता सुमनही म्हणत असते की कुठे चालला आहात तुम्ही. कारण सुमनलाही जाणून घ्यायचं असतं की नागराज नेमकं काय करतोय आणि काय नाही. सारखा उठसूट तो बाहेर जात असतो. तर सुमनला नागराज म्हणत असतो की जाणाऱ्या माणसाला कधीही बोलायचं नसतं की तू कुठे चालला आहेस, त्याला विचारायचं नसतं. सुमन, तुला कळत नाही का, असं देखील आता नागराज हा बोलत असतो. मग सुमन या सगळ्या गोष्टीला इग्नोर करते आणि ती पुन्हा एकदा सायली आणि तिथे प्रतिमा आहे त्यांच्याशी बोलायला सुरुवात करते. पण आता सायलीला अर्जुनने सांगितलेलं असतं की नागराज निघाला की पटकन मला एक मेसेज टाक. आणि तसंच सायली लगेच एक मेसेज ना अर्जुनला करते की नागराज काका निघाले आहेत घरातून. अर्जुनही त्यांच्या गेटवर येऊन उभा राहतो. अर्जुन बघतो आणि तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की नागराज काका गाडी वगैरे घेऊन निघत आहे. आणि म्हणूनच आता त्याचा पाठलाग करायला अर्जुनही आपली गाडी लगेच काढतो आणि लगेच त्याच्या पाठोपाठ जायला निघतो. जेव्हा तो आता त्याच्या पाठोपाठ जात असतो ना तेव्हा त्याला कळत नसतं की हा रस्ता नेमका कोणता आहे. हा रस्ता एका वेगळ्याच दिशेला जात असतो. आता सुमन काकू ही चहा घे म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. कारण सुमनने ते रात्री दूध पिल्यामुळे ना सुमनचं डोकंही जड झालेलं असतं. आणि त्याच वेळेला आता सायलीही सुमनला म्हणत असते की काय केलं हे सगळं तुम्ही, म्हणजे तुम्हाला काल समजावलं होतं ना की असं सगळं करू नका म्हणून, तरीसुद्धा तुम्ही ते दूध का पियालात. अगं सायली, मलाही कळलं नाही, यांनी माझ्याकडे आणून दिलं आणि एकदम प्रेमात बोलत होते आणि ते दूध घेतलं ना त्या दुसऱ्या क्षणाला मी तिथे पडले चक्कर येऊन.
आता सायलीने सुद्धा सुमनने ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, सगळ्या गोष्टी आता सायलीने प्रतिमाला सुद्धा सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे प्रतिमाला सगळ्या गोष्टी कळतात की नेमकं काय आहे आणि काय नाही ते. आणि त्यामुळे प्रतिमा आता सुमनला सांगत असते की सुमन, अशी हार मानायची नसते, तुलाही माहिती आहे या बऱ्याच गोष्टी, म्हणूनच मी तुला सांगते असं करत जाऊ नकोस. जर नागराजला आपल्याला वटणीवर आणायचं असेल ना, तर आपल्याला एकत्र असणं गरजेचं आहे. कुठे काय होतं काय नाही हे सगळं काही तू मला सांगत जा बरं, कारण जर तू या गोष्टी मला सांगितल्याच नाही तर कसं होईल. कारण मला असं वाटतंय ना की नक्कीच ना काहीतरी चुकीचं आहे आणि ते सहन करत राहायचं नाही. सायली ही आता सुमनला समजावू लागते. सुमन काकू, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की तुम्ही प्रतिकार करायला शिका, कारण बघितलं ना कालही तुमच्यासोबत काय झालं, असंही अनेकदा होऊ शकतं, म्हणूनच मी तुम्हाला सांगते असं सगळं सहन करत राहू नका, असं सायली म्हणत असते. दुसरीकडे आता नागराज निघालेला असतो. पहिल्यांदा त्याला एका हॉटेलमध्ये जायचं असतं, पार्सल घ्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आता सुमन स्वतःचं आवरून वगैरे फ्रेश होऊन आलेली असते, तर आता तिला पुढचं ट्रेनिंग द्यायचं काम सुरू होतं. म्हणजेच काय तर पुढच्या ट्रेनिंगमध्ये आता सायली ही प्रतिभाला ज्या पद्धतीने आधीने तिने शिकवलं होतं, महिपतवर हल्ला करताना कशा पद्धतीने प्रतिकार करायचा, अगदी तसाच प्रतिकार करायला ती आता सुमनला सुद्धा शिकवत असते. पण सुमन थोडी घाबरत असते, सुमन थोडी चाचरत असते. पण त्याच वेळेला सुमनला सायली म्हणत असते की असं घाबरायचं नाही. जर काकू तुम्ही असं घाबरत राहिलात तर कसं सामोरे जाल या सगळ्याला. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, हे सगळं अशा पद्धतीने करायचं. समोरच्या माणसाने आपल्यावर हात उघडला तर आपणही पेटून उठायचं आणि त्याच वेळेला सरळ त्याचा हात धरायचा आणि त्याला पुढे हातही करू द्यायचा नाही. जसं प्रतिमाच्या बाबतीत सायलीने शिकवलं होतं, अगदी तसंच सुमनलाही ती शिकवत असते. सुमनला ती धाडस देत असते आणि सुमनला सांगत असते की बघा, सुमन सुरुवातीला घाबरते, पण त्यानंतर आता सायलीने तिला शूरपणे सगळं काही करायला सांगितल्यामुळे आता सुमनही ते करून दाखवते. आणि जेव्हा सुमन हे सगळं काही करते ना, तेव्हा मात्र आता सुमनला खरं तर खूप जास्त कॉन्फिडन्स आलेला असतो, कारण आता सायली जे शिकवत असते ते एकदम प्रॉपर असतं. म्हणजेच काय, जर उद्या जाऊन आपल्यावर नागराज काकाने हल्ला केला, नागराज काकाने आपल्याला मारायचा प्रयत्न केला, तर नागराज काकावर आपण पलटवार कसा करायचा या सगळ्याबद्दलचं ट्रेनिंग आता सायली देत असते. आणि सायलीने शिकवलेले धडे हे बरोबर आता कळत असतात इथे असणाऱ्या या सुमनला. आणि सुमनलाही आता सायलीचं खूपच जास्त कौतुकही वाटत असतं. सुमनला आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जमत असतात. म्हणजेच सुमन जी आहे ती शांत न राहता आता त्या नागराजला चांगलाच धडा शिकवणार असते आणि त्याचं ट्रेनिंग तर ती ऑलरेडी सायलीकडनं घेत असते. म्हणजे एखाद्या माणसाने आपल्याला हात उचलला, आपल्याला मारायला हात पुढे केला, तर त्याचा हात कसा रोखायचा, त्याला प्रतिकार कसा करायचा, याबद्दल सगळं काही आता सुमनला येऊ लागतं. आणि सुमनला या सगळ्या गोष्टी येत आहेत म्हटल्यावर प्रतिमाही खुश असते. आता नागराज गाडी एका साईडला थांबवतो आणि नागराज एका हॉटेलमध्ये जातो. त्याच वेळेला आता अर्जुन विचार करतो की हा नागराज काका या हॉटेलला कशाला आलाय, आणि म्हणूनच अर्जुनला सुद्धा कळत नसतं की हा भेटायला कोणाला आला असेल. आणि मग अर्जुनही त्याचा पाठलाग करायचं ठरवतो. नागराजने ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवलेली असते आणि पार्सल घेण्यासाठी म्हणून तो आलेला असतो. पण अर्जुनला असं वाटतं की तो कोणाला भेटायला आलाय की काय, आणि म्हणूनच तो इकडे तिकडे आता बघत असतो. बरोबर तो त्याचा पाठलाग करतो, कारण आता नागराजचं काय चाललंय हे तर शोधून काढायचंच होतं. पण नागराजने इथे मात्र आता पार्सल तर घेतलेलं असतं. अर्जुन म्हणतो, नागराज काकांनी पार्सल घेतले, ते सुद्धा कोणासाठी, हॉटेलमध्ये येऊन, काय चाललंय का या नागराज काकाचं, असं आता अर्जुन विचार करत असतो. अर्जुन दाराआडून हे सगळं काही पाहत असतो, कारण त्याला पूर्णपणे संशय आलेला असतो आणि म्हणूनच तर तो नागराजचा पाठलाग करत असतो. आता नागराज पार्सल वगैरे घेतो आणि त्यानंतर मात्र आता तो तिकडनं जायला निघतो. नागराज जेव्हा पार्सल घेऊन निघतो तेव्हा नागराजच्या लक्षात येतं की काहीतरी पैशांची कमी आहे. म्हणूनच तो जेव्हा पुन्हा येतो दारापर्यंत, अर्जुनला भीती वाटते की आता याने आपल्याला पाहिलं तर, पण नेमके ना त्याचे पैसे राहिलेले असतात आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा त्या काउंटरवर जायला निघतो. तर अर्जुनही ॲक्टिंग मारत असतो की कोणाला तरी ॲड्रेस विचारायचा, जेणेकरून तो पकडायला जायला नको. पण त्याच वेळेला नेमका आता त्याला दिसतं की त्याने पैसे कमी घेतलेत आणि म्हणूनच आता पैसे बरोबर घेण्यासाठी म्हणून जायला निघतो. आणि जेव्हा तो आतमध्ये जायला निघतो ना,
तेव्हा मात्र आता इकडे तो म्हणतो की पैसे कमी दिले आणि मग त्याला तो मॅनेजर पुन्हा एकदा पैसे देतो. आणि जेव्हा तो मॅनेजर पुन्हा एकदा पैसे देतो ना, तेव्हा मात्र आता तिकडनं नागराज ते पार्सल घेऊन जातो. अर्जुनही आता तोपर्यंत गाडीत जाऊन बसलेला असतो, कारण अर्जुनला पुन्हा एकदा पाठलाग जो करायचा असतो. इकडे आता सुमनला ते ट्रेनिंग तर दिलेलं असतं, आता शाब्दिक ट्रेनिंगसुद्धा देणं गरजेचं असतं. म्हणजे जर आता नागराज तिला सरळ बोलला की मला हे असं हवं आहे आणि ते तसं करायचं तू, आणि या सगळ्या गोष्टी तू जबरदस्तीने करत असेल तर त्याला सरळ सांगायचं की हे सगळं मी करत नाही आणि तुम्ही माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. बोला बोला जमतंय का माझ्यासमोर बोला, असं आता सायली सुमन काकूला बोलू लागते. मग आता सुमन बोलायला सुरुवात करते आणि त्यामध्येच आता सुमन बोलत असते की हो, तुम्ही हे करताय ते मला नाही पटते, नाही जमते तुम्ही हे वागताय ते, असं आता ती बोलून टाकते. आणि जेव्हा ती हे सगळं बोलते ना, तेव्हा मात्र आता सायलीला सुमनचा हा कॉन्फिडन्स खूपच जास्त आवडतो आणि सुमनचं ती कौतुक करू लागते. सुमनला ती म्हणत असते की मस्त मस्त आपल्याला अशीच प्रगती करायची आहे. आणि आता सुमनचा हात हातात घेऊन ती तिला उभारी द्यायचं काम करत असते. सुमनलाही आता खूप बरं वाटत असतं, कारण आज खूप मोठी ट्रेनिंग ना सायलीने सुमनला दिलेली असते. आता काही झालं तरी ती या सगळ्यावर मात करू शकते, हे सुद्धा आता सुमनला कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच सुमन ही सायलीचं कौतुक करते आणि सायलीला म्हणत असते की खरंच ना, मला ना कधी कधी असं वाटतं की आमच्या घरात ना मुलगी म्हणून तूच यायला हवी होतीस. असं म्हटल्यानंतर सायली आता प्रतिमाकडे पाहतच राहते. म्हणजेच प्रतिमाची मुलगी म्हणून जर सायलीच या घरात आली असती तर किती हे घर आनंदाने बहरलं असतं ना, किती चांगल्या गोष्टी झाल्या असत्या. पण नाही, या घरात जे काही होत होतं ते सगळं काही या तन्वीमुळेच होत होतं. म्हणजेच ही तन्वी एकदमच बेकार आहे आणि या सगळ्या गोष्टीच ना नको होत्या. म्हणूनच सायली जर या घरात मुलगी म्हणून असली असती ना तर बरं वाटलं असतं, हा शब्द ती बोलून दाखवते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन नागराजचा पाठलाग करत असतो. पण बापरे, त्याच्या हाती आता खूप मोठं रहस्य लागलेलं असतं, ते म्हणजे साक्षी आणि त्याचसोबत सचिनचे अनैतिक संबंध. त्याने साक्षीला तर पाहिलेलं नसतं, पण सचिन हा त्याला बरोबर समजलेला असतो. सचिन हा बसलेला असताना सचिन साक्षीला किस करत असतो आणि हे सगळं लांबूनच आता पाहिलेलं असतं या अर्जुनला हे सगळं दिसतं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. आता अर्जुन हा घरी जातो आणि त्याच वेळेला अस्मिता म्हणत असते की आज अर्जुन मला जर जास्तच मिस करत होता. हो अगं खूप, असं प्रताप म्हणतात. त्यावर मात्र आता अर्जुन काय रे, आज बायकोशिवाय तुला माझी आठवण यायला लागली, हे ऐकूनच ना मला एकदम नवल वाटते. काय म्हणजे मी ना माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे आणि कोणत्याही स्त्रीकडे बघतही नाही. मुळात आहे ना माझी फॅमिली माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या फॅमिलीसोबत जर कोणी गद्दारी करत असेल ना तर त्यालासुद्धा मी ऐकून घेत नाही, समजून घेत नाही त्याचं. मी त्याला बरोबर वटणीवर आणेन. असं देखील आता इकडे असणारा अर्जुन बोलत असतो. सायलीला कळत नसतं की अर्जुनला नेमकं होतंय काय, कारण अर्जुन असं कधीच बोलला नव्हता आणि आज अचानक का बोलायला लागलाय. पण अर्जुनने जे काही बघितलेलं होतं सचिन आणि हे सगळं अफेअर आणि या सगळ्या गोष्टीमुळेच तो आता हे सगळं बोलत होता. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलू लागला ना तो, तेव्हा मात्र आता सायलीला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड आपल्याला शोधून काढायला हवी. आणि त्यामुळेच आता सायली एकदम कन्फ्यूज होऊन अर्जुनकडे बघत असते. पण अर्जुनला आता सचिनचे सत्य कळलेलं असतं, म्हणजे सचिनचं बाहेर अफेअर आहे आणि सचिन काहीतरी लपवतोय, या सगळ्या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात अर्जुनला. त्यामुळे आता अर्जुन कशा पद्धतीने या सचिनचं लफडं समोर आणेल आणि सचिनला कसा पायदळी तुडवेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.